हिंदू धर्मातील लोकच गोहत्या करतात, गोमातेला कापतात आणि त्यांचं मांस बाहेर देशामध्ये विकतात. बीफ एक्सपोर्टिंगचा बिझनेस करतात आणि भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्याच बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत. अशा प्रकारे जे लोक बोलतात, असं बोलणाऱ्या हरामखोर लोकांचं सत्य समोर आणण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवर. हिंदू बांधवांनो, तुम्ही सोशल मीडिया पाहत असताना इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, ट्विटर अशा प्रकारचे वेगवेगळे ऍप्स पाहत असताना त्यावर तुम्ही रील्स किंवा व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये काही हरामखोर जातीवादी प्रवृत्तीचे लोक, हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक त्या ठिकाणी येऊन रील्स मध्ये सांगतात सध्या सुरू असलेलं हिंदूंचं सरकार आहे आणि हिंदू धर्मातीलच मोठमोठे संघ RSS, बजरंग दल अशा प्रकारचे जे संघ आहेत ते गोहत्या बंदीसाठी काम करतात. पण बऱ्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये काऊ बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या म्हणजे गोमांस विक्रीच्या कंपन्या या हिंदूंच्या आहेत. अशा प्रकारे काही हरामखोर प्रवृत्तीचे लोक दावे करतात. मग या दाव्याच्या मागे किती प्रमाणामध्ये सत्य आहे? हिंदू धर्माचा द्वेष करणारे हे जे लोक आहेत, जे अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत की हिंदूंच्याच बऱ्या प्रकारे भारत देशामध्ये बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत, मग हा दावा खरा आहे का? नेमकं यामागे काय सत्य आहे हे संपूर्ण काही आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या भारत देशामधून या 5 कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये बीफ एक्सपोर्ट करतात. मित्रांनो, या ज्या 5 कंपन्या आहेत यांची आपण पूर्णपणे माहिती घेऊ. या कंपनीचे मालक कोण आहेत? मित्रांनो, या 5 बीफ एक्सपोर्टिंग कंपन्यांपैकी सर्वात मोठं नाव समोर येतं हे अल्लाना ग्रुप. या कंपनीची सुरुवात, या कंपनीची स्थापना अब्दुल अल्लाना यांनी केली होती आणि ही कंपनी सध्या अल्लाना यांचे कुटुंब चालवते. फिरोज अल्लाना हे या कंपनीचे सध्याचे वैविध्यपूर्ण कामकाजाचे स्थापक आहेत. तर इरफान अल्लाना हे अल्लाना या कंपनीचे अल्लाना ग्रुपचे सूचीबद्ध आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे हा अल्लाना ग्रुप आहे. अल्लाना नावाची जी बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे, या कंपनीच्या ऑनरचे, या कंपनीच्या सुरुवात करणारे आणि सध्या कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचे नाव सुद्धा तुम्ही पाहत आहात. मग ही कंपनी नेमकी कोणाची आहे? मित्रांनो, यांचे नावे पाहून तुम्हाला पूर्णपणे समजेल की ही कंपनी मुस्लिम धर्माच्या व्यक्तीची आहे. मित्रांनो, भारत देशामध्ये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या या 5 यादीतील कंपन्यांपैकी दुसरं नाव HM ॲग्रो इंडस्ट्री लिमिटेड हे या कंपनीचे नाव आहे. आणि या कंपनीची गुगलद्वारे माहिती पाहत असताना या कंपनीच्या अशा प्रकारे आपल्याला माहिती पाहायला मिळते. ही कंपनी 2008 मध्ये स्थापन झाली. ही कंपनी प्रायव्हेट असून गुलजार अहमद यांच्या मालकीची आहे. हे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीचे व्यवस्थापक हे मोहम्मद कुरेशी आहे आणि दुर्दैव आहे की भारत देशानं तिला स्टार एक्सपोर्टिंग कंपनी म्हणून मान्यता प्राप्त दिलेली आहे. मित्रांनो, या कंपनीच्या ऑनरचं देखील नाव तुम्ही पाहिलं, हे सुद्धा मुस्लिम आहे. मित्रांनो, या यादीतील तिसरी कंपनी अल नूर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ही तिसरी कंपनी आहे आणि या कंपनीचे ऑनर सुनील सूद आणि अजय सूद आहे. आणि या यादीतीलच चौथी कंपनी महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचे ऑनर हे सनी खट्टार आहे. ही देखील कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशातून विदेशामध्ये बीफ एक्सपोर्टचं काम करते. मित्रांनो, या यादीतील 5वी कंपनी, या कंपनीचे नाव MKR खान फ्रोझन फूड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे आहे आणि या कंपनीचे ऑनर मदन अबोट हे आहे. आणि ही देखील कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशातून विदेशामध्ये बीफ एक्सपोर्ट करते. मित्रांनो, अशा प्रकारच्या भारत देशातून विदेशामध्ये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या अनेक आहेत. आणि मित्रांनो, या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये मलेशिया, हाँगकाँग, स्वित्झर्लंड, इजिप्त अशा प्रकारच्या वेगवेगळ्या देशांना या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये बीफ एक्सपोर्ट करतात. आणि मित्रांनो, जर आपण गुगल क्रोमवर इंडिया काऊ बीफ एक्सपोर्टिंग नॅशनल कंपनी अशा प्रकारे सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काऊ बीफ एक्सपोर्टिंग करणाऱ्या काही कंपन्यांची नाव पाहायला मिळतात. या कंपन्या पूर्णपणे काऊ बीफ एक्सपोर्ट करतात अशा प्रकारे तुम्हाला कुठेही माहिती पाहायला मिळत नाही. फक्त तुम्ही जर या कंपनीच्या पूर्णपणे माहितीमध्ये त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही त्या ठिकाणी माहिती पाहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला गोमांस निर्यातदार म्हणून त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळेल. या कंपन्यांमध्ये अल फहीम मिटेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि यामध्ये दुसरी अल अम्मार फ्रोझन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारच्या काही कंपन्या पाहायला मिळतील. आणि तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन माहिती पाहिली तर तुम्हाला त्यामध्ये काऊ बीफ एक्सपोर्टिंग अशा प्रकारची माहिती पाहायला मिळेल. पण मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळेस काही लोक व्हिडिओ करत असताना, रील्स करत असताना त्यामध्ये असं बोलतात की भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत. मग त्या कंपन्या कुठे आहेत? मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं
तर भारतामधून बीफ एक्सपोर्टिंग कंपन्यामध्ये जर आपण ऑनरचे नाव पाहिले तर ते मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामिक आहेत, तर ते लोक धर्माने मुस्लिम आहेत. आणि काही ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे काही नाव पाहायला मिळतील, अतुल अभरवाल, अजय वर्मा अशा प्रकारचे देखील काही नाव पाहायला मिळतील. पण बऱ्याच वेळेस लोक म्हणतात हिंदूंच्याच बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत. मग अशा प्रकारे हिंदू धर्माच्या लोकांवर टीका करणाऱ्या हरामखोर लोकांना माझं सांगणं की काही हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांमुळे तुम्ही पूर्णपणे हिंदू समाजाला का टार्गेट करता. या लोकांना माझं सांगणं तर तुम्ही कधीतरी पुस्तकं वाचा, माहिती पहा आणि त्यानंतर व्हिडिओ बनवा. मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे गुगल क्रोमवर जाऊन पहा. या कंपन्या त्यांच्या माहितीमध्ये पूर्णपणे बफेलो बीफ एक्सपोर्ट करतात अशा प्रकारेच लायसन्स घेऊन अशा प्रकारचीच माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. आणि या कंपनीच्या आड जर हे काऊ बीफ एक्सपोर्ट करत असतील आणि मित्रांनो, सध्या भारत देशामध्ये बीजेपी पक्षाची सत्ता असताना जर काही कंपन्या काऊ बीफ एक्सपोर्ट करत असतील तर ही चुकी पूर्णपणे बीजेपीची आहे. कारण सध्या बीजेपी हा हिंदूंचा पक्ष म्हणून कार्यरत आहे आणि बीजेपीनं सध्या महाराष्ट्रामध्ये गोमातेला, गाईला हा राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आणि बीजेपी पक्ष सत्तेत असताना जर आपल्या भारत देशातून काऊ बीफ एक्सपोर्ट होत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. आणि मित्रांनो, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार गोमातेला ही आपली माता मानलेला आहे आणि 33 कोटी देवी देवता आहेत. अशा प्रकारे आपण हिंदू धर्मातील सर्व लोक गोमातेला माता म्हणून त्या ठिकाणी देवी म्हणून पूजलं जातं. प्रत्येक वेळेस हिंदू धर्मातील लोकांच्याच बीफ एक्सपोर्टिंगच्या कंपन्या आहेत. अशा प्रकारे जे हरामखोर लोक बोलतात ते हिंदू धर्माचा द्वेष करणारे लोक आहेत. कारण हिंदू धर्मामध्ये गोमातेला ही देवी म्हणून पूजलं जातं आणि प्रत्येक वेळेस ते गोमातेंवर आणि याच विषयावर टीका करत राहतात. आणि जर आपल्या धर्मावर अशा प्रकारची कोणी टीका करत असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सडेतोड प्रत्युत्तर द्या. आणि मित्रांनो, आपल्या भारत देशातून हे मोठ्या प्रमाणे बफेलो बीफ आता सुद्धा पूर्णपणे कायदेशीर प्रवृत्तीने त्या ठिकाणी एक्सपोर्ट होत आहे. आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार जर आपण पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये जीवदयाला खूप मोठं महत्व आहे. आणि बफेलो, म्हैस हा सुद्धा एक जीवच आहे, त्याची सुद्धा हत्या करणं हे योग्य नाही. मित्रांनो, प्रत्येक प्राण्याला जीव आहे आणि त्यांची अशा प्रकारे हत्या करणं हे अमानवीय आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतः जगण्यासाठी कुठल्या तरी पशुचा वध करून त्याचं मांस ग्रहण करत असाल तर याच्यासारखी दुःखद आणि लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही. आपल्या व्यवसायासाठी, पैसे कमवण्यासाठी त्या जीवाला मारलं जातं आणि त्यांचं बीफ एक्सपोर्ट केलं जातं, ही सुद्धा खूप मोठी वाईट गोष्ट आहे. मित्रांनो, ईश्वराने प्रत्येकाला जन्म दिलाय आणि जन्म दिल्याबरोबर त्याचं खाणं, राहणं सर्व काही ईश्वरानं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मनुष्याला जर पाहिलं तर शाकाहारी भरपूर अन्न आहे आणि प्रत्येक प्राणी, मनुष्य सर्वांना भगवंतानं, ईश्वरानं जीव दिलेला आहे. त्यांची हत्या करणं हे योग्य नाही. आणि या विषयावर तुम्हाला सर्वांना काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि या विषयाबद्दल तुम्हाला याच्या अगोदर माहिती होती का हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.